अभिजित दिपके यांच्या आंदोलनाच्या विजयानंतर त्यांची पुढची भूमिका काय असणार? ते नवीन संघटना उभी करणार का की राजकारणात येणार याची चर्चा देशभर सुरू असतानाच शिवसेनेचे दोन्ही गट अभिजित दिपकेशी जवळीक साधताना दिसत आहेत। एका बाजूला उद्धव ठाकरे स्वतः दिपके यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची आणि कुटुंबाची विचारपूस करतात, तर दुसऱ्या बाजूला भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटाचे नेते थेट त्यांच्या घरी जाऊन आंदोलनाचं कौतुक करताना दिसतात। त्यामुळे आता प्रश्न निर्माण झालाय की अभिजित दिपके यांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी दोन्ही शिवसेनांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे का? दिपके भाजपच्या विरोधात बोलत असताना शिंदेंची शिवसेना त्याला जवळ का करते? काही महिन्यांपूर्वी राजकारणाशी थेट संबंध नसलेल्या एका तरुणाच्या मागे अचानक दोन्ही शिवसेना का लागल्या आहेत, याचाच घेतलेला सविस्तर आढावा। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनर खाली देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणत दिल्लीच्या जंतर मंतरवर नीट पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन झालं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। या संपूर्ण आंदोलनामागे असलेलं एक नाव म्हणजे अभिजित दिपके। आज परिस्थिती अशी झाली आहे की ज्याला काही महिन्यांपूर्वी फक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून पाहिलं जात होतं, त्याच अभिजित दिपके यांच्याशी आता महाराष्ट्रातील मोठमोठे राजकीय पक्ष जवळीक साधताना दिसत आहेत। विशेष म्हणजे ही चढाओढ भाजप काँग्रेसमध्ये नाहीये, तर शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे। एकीकडे उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच दिपकेच्या आंदोलनामागे ठामपणे उभे राहिलेत, तर दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटाचे नेतेही दिपके यांच्या घरी पोहोचले आहेत। कारण आता अभिजित दिपके हे केवळ आंदोलनाचे नेतृत्व करणारे तरुण राहिले नाहीये, तर देशभरातील तरुणाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागले। या आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांना उघडपणे पाठिंबा दिला होता। 13 जुलैला उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हा केवळ राजकीय विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याचं सांगितलं होतं। धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती। त्यानंतर ठाकरे गटाने महाराष्ट्रभर आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यक्रम घेतले। दिल्लीतील चलो संसद मोर्चा दरम्यान आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर उद्धव ठाकरे स्वतः जंतर मंतरवर पोहोचले। त्यांनी अभिजित दिपके आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास दिला। आदित्य ठाकरे यांनीही सातत्याने सोशल मीडिया, पत्रकार परिषद आणि सभांमधून आंदोलनाला पाठिंबा दिला। महाराष्ट्रात ठाकरे सेना आणि मनसे मिळून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तिरंगा मोर्चाही काढला। त्यामुळे आंदोलन सुरू असतानाच ठाकरे गटाने अभिजित दिपके यांच्याशी एक वेगळं नातं तयार केलं होतं। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही हा संपर्क थांबला नाही। उलट उद्धव ठाकरे यांनी स्वतः अभिजित दिपके यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची, कुटुंबाची विचारपूस केली। आंदोलनाच्या यशाबद्दल अभिनंदन केलं, पुढील वाटचालीबाबत चर्चा केली। त्यानंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनीही दिपके यांच्या घरी जाऊन भेट घेतली। म्हणजे आंदोलन संपल्यानंतरही ठाकरे गटाने त्यांच्याशी असलेला संपर्क कायम ठेवला। दुसरीकडे एकनाथ शिंदेंची भूमिका वेगळी दिसली। भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटाने आंदोलन सुरू असताना फारशी भूमिका घेतली नव्हती। मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काही दिवसातच शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट हे थेट अभिजित दिपके यांच्या घरी पोहोचले। त्यांनी अभिजित दिपके आणि त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली। क्रांतीची ठिणगी पेटवणारा तरुण अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं। इतकंच नाही तर अभिजित दिपके यांना सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। एवढंच नाही तर संजय शिरसाट यांनी आपण अभिजित दिपके यांना लहानपणापासून ओळखत असल्याचं सांगितलं आणि आंदोलन सुरू असताना भेटलो असतो तर त्याचा चुकीचा राजकीय अर्थ काढला गेला असता, म्हणून आंदोलन संपल्यानंतर भेट घेतल्याचं स्पष्ट केलं। संजय शिरसाट यांच्या भेटीनंतर काही दिवसातच नुकतेच शिवसेनेत आलेले विधान परिषदेचे सदस्य बच्चू कडू हेही अभिजित दिपके यांच्या घरी गेले। त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्याबद्दल दिपके यांचं कौतुक केलं। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांना घाबरवू नये, त्यांचं ऐकलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं। विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढेही आवाज उठवत राहण्याचं आव्हान त्यांनी केलं। त्यामुळे शिंदे गटानेही अभिजित दिपके यांच्याशी जवळीक ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट होतंय। पण मग प्रश्न निर्माण होतो की दोन्ही शिवसेना अभिजित दिपके यांच्याशी जवळीक का साधत आहेत? याचं उत्तर त्यांच्या आंदोलनात दडलेलं आहे। कोणत्याही मोठ्या पक्षाचा झेंडा नसताना, कोणत्याही पारंपरिक संघटनेचं पाठबळ नसताना फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो तरुणांना एकत्र आणण्याची ताकद अभिजित दिपके यांनी दाखवून दिली।
परिणामी जेनजी आणि प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये त्यांची मोठी ओळख निर्माण झाली आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये तरुण मतदार निर्णायक ठरू शकतात। त्यामुळेच या नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी अभिजित दिपके यांच्याशी चांगले संबंध ठेवणे दोन्ही शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतं, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांनी केवळ अभिजित दिपके यांच्याशी संपर्क ठेवला नाही, तर त्यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वालाही पुढे केलं, तरुण मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे शिंदे गटाने आंदोलन संपल्यानंतर दिपके यांच्या घरी जाऊन त्यांचं कौतुक करत संवाद वाढवण्याचा मार्ग निवडला। दोघांची पद्धत वेगळी असली तरी लक्ष मात्र एकच दिसतं, आणि ते म्हणजे तरुण मतदारांचा विश्वास मिळवणं। या सगळ्या घडामोडीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी टोला लगावत उद्धव ठाकरे कदाचित पुढची निवडणूक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली लढवतील असं म्हटलंय। भाजप नेते परिणय फुके यांनीही डुबते को तिनके का सहारा असं म्हणत उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर निशाणा साधलाय। अभिजित दिपके यांच्या रूपाने विरोधकांना आधार मिळण्याची टीकाही त्यांनी केली। मात्र या सगळ्या भेटीगाठी, फोन आणि राजकीय प्रतिक्रिया एकच गोष्ट स्पष्ट करतात की अभिजित दिपके आता फक्त आंदोलनकर्ते राहिलेले नाहीयेत। त्याने तयार केलेला तरुणाचा प्रभाव, सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्यवस्थेविरोधात उभं राहण्याची प्रतिमा याकडे आता प्रत्येक राजकीय पक्ष गांभीर्याने पाहू लागले। त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे सुरुवातीपासून त्यांच्यासोबत उभे राहिले, तर दुसरीकडे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटानेही त्यांच्याशी जवळीक साधण्याचा मार्ग निवडलाय। आता ही जवळीक फक्त शिष्टाचारापुरती राहते की पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात एखादं नवं समीकरण तयार करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।